Hi friends, welcome to Chem Learning. Today we are going to discuss about a new type of mechanism for the complexes, which is also known as a substitution reaction, or which is the part of substitution reaction known as base hydrolysis reaction. In the last episode we discussed about acid hydrolysis reaction, and we concluded that acid hydrolysis follows SN1 type mechanism. So now today we will discuss about base hydrolysis reaction. So what is topic of discussion for today's episode is base hydrolysis of metal complexes. As discussed in the last episode, there are two types of hydrolysis. One is the acid hydrolysis and second one is the base hydrolysis. Today we are going to discuss base hydrolysis, and for that we will take one example, that is NH3 molecule taken 5 times, cobalt complex with Cl and having the charge on the complex, total charge on the complex is 2 plus. When this is treated with a base molecule like hydroxide ion, OH minus ions, or you can say this is a hydrolysis reaction, so you can take here reactant as a H2O and OH minus as a catalyst. You can say here OH minus as a catalyst. So in this reaction there is a replacement of NH3 taken 5 times CO OH, again there is a charge remaining 2 plus, and X minus, that is Cl minus, is given out from of the coordination complex. So this is the reactant complex. When this is hydrolyzed in presence of OH minus ions, that is basic conditions are applied, you will get the replacement of Cl by OH. Okay, या ठिकाणी ऍक्च्युअल ओव्हरऑल रिएक्शन मध्ये Cl ना OH रिप्लेस करतो, Cl ला OH रिप्लेस करतो. सो या रिएक्शन मध्ये हायड्रोलिसिस तर होतं, पण त्या हायड्रोलिसिस मध्ये या OH मायनसचा इम्पॉर्टंट रोल असतो. आता इथं इनकमिंग न्यूक्लिओफाईल OH मायनस दिसतो, ऍक्च्युअल ओव्हरऑल रिएक्शन जर बघितलं तर Cl ला OH रिप्लेस करतो, पण ऍक्च्युअली या रिएक्शन मध्ये H2O ऍज अ न्यूक्लिओफाईल म्हणून इन्व्हॉल्व आहे, OH मायनस हा कॅटलिस्ट म्हणून इन्व्हॉल्व आहे. H2O मधला एक H प्लस कुठे जातो आणि त्यातला शिल्लक राहिलेला OH मायनस पार्ट जो मेटलला अटॅच दिसतो प्रॉडक्ट मध्ये, ऍक्च्युअली त्यातला मग H प्लस कुठे जातो त्याचा आपल्याला डिस्कशन मेकॅनिझम मध्येच करायचंय. सो वी विल डिस्कस द मेकॅनिझम फॉर दिस रिएक्शन इन डिटेल. त्या अगोदर ऍसिड हायड्रोलिसिस जर या मॉलिक्युलचं किंवा या कंपाऊंडचं केलं आपण H2O इन प्रेझेन्स ऑफ H प्लस, तर त्याच्यापेक्षा बेस हायड्रोलिसिस रिएक्शनचा जो रेट आहे, दिस इज बेस हायड्रोलिसिस अँड दिस इज व्हॉट ऍसिड हायड्रोलिसिस. सो ऍसिड हायड्रोलिसिस पेक्षा बेस हायड्रोलिसिस रिएक्शनचा जर रेट विचारात घेतला, रेट ऑफ रिएक्शन जर विचारात घेतला, दिस इज मिलियन टाइम्स फास्टर. दिस इज व्हॉट मिलियन टाइम्स फास्टर देन द ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस पेक्षा बेस हायड्रोलिसिस कसं आहे, मिलियन टाइम्स फास्टर आहे, त्याचा रेट एवढा जास्ती आहे. आणि याच्या मागचं कारण काय, तर रिएक्शनची जी इन्व्हॉल्व आहे, रिएक्शन मध्ये जी मेकॅनिझम इन्व्हॉल्ड आहे, आणि त्या मेकॅनिझम मध्ये हा जो कॅटलिस्ट आपण वापरलेला आहे, दिस कॅटलिस्ट और कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इज व्हेरी मच रिस्पॉन्सिबल फॉर द हायर रेट ऑफ दिस रिएक्शन. म्हणजे जसं इथे H प्लस ऍज अ कॅटलिस्ट म्हणून वापरलेला आहे, तसंच आपण इथे OH मायनस हा कॅटलिस्ट म्हणून वापरला आहे, आणि OH मायनसच्या प्रेझेन्समुळे रिएक्शनचा रेट खूपच जास्ती वाढतो. ओके, सो यू कॅन अल्टिमेटली से दॅट, or you can conclude that the rate of reaction, according to the statement that we have made recently, that the rate of reaction is very high due to the presence of these OH minus ions. ओके, सो बेसिक कंडिशन मुळे रिएक्शनचा रेट खूप जास्ती असतो. सो याच्यावरनं आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की रिएक्शनचा रेट कशावरती डिपेंडंट आहे, रिएक्टंट मॉलिक्युलचं तर कॉन्सन्ट्रेशन आहेच आहे, प्लस OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे. मग असं जर असेल तर ही रिएक्शन कशी असायला पाहिजे, SN2 टाइप मेकॅनिझम असायला पाहिजे. म्हणजे रेट इक्वेशन नुसार यू कॅन राईट द रेट इक्वेशन फॉर दिस रिएक्शन लाईक रेट इज इक्वल टू
K, that is rate constant, into the concentration of NH3 taken 5 times cobalt Cl 2 plus. This is the concentration of complex molecule, coordination complex molecule, and also the concentration of OH minus base is also the responsible for the rate of reaction. Okay, so you can write the rate equation in this way, and by this writing this rate equation you can conclude that the reaction must have the SN2 type mechanism. But it has been observed that there is a somewhat different type of mechanism which is followed in this case. And what is that mechanism, or rate determining study of this reaction have given the evidence that there is no involvement in the rate determining step of the reaction of OH minus ions. OH minus ionsचा रेट डिटरमाइनिंग स्टडी मध्ये कुठलंही इन्व्हॉल्वमेंट नाहीये. सो याची मेकॅनिझम काय आहे त्याच्या आपण स्टेप्स बघूया, आणि त्या स्टेप्स वरनं आपल्याला नक्की आयडिया येईल की रिएक्शन SN1 टाईपची आहे का SN2 टाईपची आहे. आपण जर रेट इक्वेशन बघितलं तर आपल्याला डायरेक्टली असं वाटतं की रिएक्शन ही SN2 टाईपची असली पाहिजे. पण मेकॅनिस्टिक स्टडी जिथं बघितलं आपण, तर त्या मेकॅनिस्टिक स्टडीमध्ये असं ऑब्झर्व केलं गेलेलं आहे की रेट डिटरमाइनिंग स्टेप जी आहे या रिएक्शनची, किंवा ज्याला आपण स्लो स्टेप असं म्हणतो, ज्याचा रेट आपण मेजर करू शकतो, अशी स्टेप जर विचारात घेतली तर तिथे OH मायनस आयन्स कुठेच येत नाही. मग असं कसं होतं, तर त्याच्यात 3 स्टेप्स आहेत मेकॅनिझमच्या. सो वी विल डिस्कस फर्स्ट द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. आधी आपण ओव्हरऑल रिएक्शन लिहून घेतली होती. आता आपण मेकॅनिझम बघूया, या रिएक्शनची मेकॅनिझम काय ते. 3 स्टेप्स आहेत मेकॅनिझमच्या, त्यातली पहिली स्टेप आपण अगोदर लिहूया. ठीक आहे. रिएक्टंट कॉम्प्लेक्स इज NH3 टेकन 5 टाइम्स CO cobalt Cl 2 plus. This is our reactant complex. Now this reactant complex will react with OH minus ions. ओके, OH मायनस आयन सोबत हा रिएक्ट झाला, आणि यातनं तयार काय होईल, यातनं तयार जो झाला तो सुरुवातीला, आता हा OH मायनस आयन्स आहे. ओके, OH मायनस आयन्स इज बेसिक इन नेचर, आणि बेसचं काम काय, नेहमीच प्रोटॉन काढून घ्यायचं काम हे बेसचं काम आहे, बरोबर. सो बेसचं काम काय आहे, नेहमीच प्रोटॉन काढून घ्यायचं काम आहे बेसचं. सो दिस OH मायनस विल abstract one proton from the ligands, that is NH3 ligand, one of the NH3 ligand which is having protons on the nitrogen atom. So या 5 NH3 मॉलिक्यूल पैकी एका NH3 मधला प्रोटॉन, कुठल्या तरी एका NH3 मधला प्रोटॉन काय होईल, निघून जाईल, आणि NH3 कन्वर्ट कशात होईल, एका NH3 मधला जर प्रोटॉन निघून गेला तर NH3 कन्वर्ट होईल NH2 मायनस मध्ये, बरोबर. सो यू विल हॅव द अमिडो कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. इथं NH3 5च्या ऐवजी 4च राहतील. NH3 टेकन 4 टाइम्स. दिस इज कोबाल्ट. ओके, नेक्स्ट 1 NH3 विल बी कन्व्हर्टेड इनटू द NH2. NH2 मध्ये कन्वर्ट होईल. काय NH2 मध्ये कन्वर्ट होईल, कारण NH3 मधला एक प्रोटॉन कुणी घेतलाय, OH मायनस ने घेतलाय. सो यू विल हॅव NH2 हियर, ब्रॅकेट कंप्लीट, and Cl minus as it is. Okay, now the complex charge on the complex, total charge on the complex will decrease here, because there is only one negatively charged ligand in the reactant complex Cl minus. Now there are 2 negatively charged ligand, that is NH2 minus and Cl minus. So the ultimately charge will decrease to +1, and you will have the formation of byproduct as H2O. हा H2O कुठून आला, OH मायनस न इथला एक प्रोटॉन घेतला, OH मायनस आणि हा प्रोटॉन H प्लस कंबाईन होऊन काय तयार झाला, H2O मॉलिक्यूल तयार झाला. सो इन टोटल दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ द रिएक्शन. नाउ इन द सेकंड स्टेप व्हॉट हॅपन्स, सेकंड स्टेप मध्ये हा जो अमाइड कॉम्प्लेक्स जनरेट झालाय, तो अमाइड कॉम्प्लेक्स NH3 CO टेकन 4 टाइम्स कोबाल्ट NH2 आणि Cl. This is very fast step. Okay, this is very fast step of the reaction, and this is what having +1 charge only. Now there is a dissociation of Cl minus of Cl minus, and this is very slow or rate determining step of the reaction. Okay, this is slow or rate determining step where dissociation of Cl minus takes place, and you will have the formation of this complex NH3 taken 4 times cobalt, then NH2. This complex will be formed, and again charge will be increased, that is 2 plus 1 plus 2 plus charge will increase will. So this is what
the rate determining step of the mechanism. Second step is the rate determining step of the mechanism in which the chloride ion departs. That is लिव्हिंग ग्रुप जो आहे इथं Cl मायनस हा जो लिव्हिंग ग्रुप आहे तो इथनं निघून जातो मेटलला अटॅच असलेला, आणि सो इथं मेटल आणि लिगँडचा बॉन्ड डिसोसिएट होतो. आता थर्ड स्टेप मध्ये काय होतं ते बघू. थर्ड स्टेप मध्ये हा जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे अमिडो कॉम्प्लेक्स, याच्यात Cl मायनस नाहीये. दिस इज 5 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. ओके, 5 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स, 5 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. आणि लास्ट स्टेप मध्ये हा जो 5 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे NH3 टेकन 4 टाइम्स CONH2 2 plus. Again it react with another one water molecule H2O to give H2O सोबत रिएक्ट होईल आणि मग आपल्याला शेवटच्या स्टेप, दिस इज अगेन फास्ट रिएक्शन, व्हेरी फास्ट रिएक्शन, अँड यू विल हॅव द फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स NH3 taken 5 times cobalt OH this remains 2 plus now. So शेवटच्या रिएक्शन मध्ये काय लिहिले आपण, NH3 टेकन 4 टाइम्स CONH2 2 plus complex plus H2O. This is very fast step of the mechanism. It will react very rapidly with H2O molecule. Now this NH2 minus ligand, that is amide ligand, amido ligand, will abstract one proton from H2O molecule and gets converted to the NH3 again. ओके, NH2 मायनस आहे त्यानं याच्याकडनं एक प्रोटॉन घेतला H2O कडनं. सो यू कॅन से दॅट दिस इज ऍक्टिंग ॲज अ ऍसिड इन दिस स्टेप. NH2 minus will take up one proton from the H2O molecule and will convert again to NH3 molecule. So now here the NH3 taken 4 times gets converted into the NH3 taken 5 times. So number of NH3 will increase in the product in this case, in this step of the mechanism. And now H2O न एक प्रोटॉन या NH2 ला देऊन टाकला तर शिल्लक काय राहतो यातला OH मायनस. तो OH मायनस इथं कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये इंटर करतो आणि त्याचा बॉन्ड मेटल सोबत म्हणजे कोबाल्ट सोबत नवीन बॉन्ड तयार करतो. सो ओव्हरऑल आपण जी रिएक्शन लिहिली होती त्यात काय दाखवलं होतं आपण, हा जो Cl मायनस आहे OH मायनसच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते आणि हा Cl क्लोराइडला रिप्लेस कोण करतो, OH मायनस. सो दिस इज फायनल प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं तर आपण आधी काय डिस्कशन केलेलं आहे की या रिएक्शनचा रेट हा कॉम्प्लेक्स आणि OH मायनस या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड करतो. दिस कन्क्लूड्स दॅट, या स्टेटमेंटवरनं आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशनवर जर रिएक्टंटच्या रेट डिपेंडंट असेल तर त्या केसमध्ये त्याचं ही रिएक्शनची मेकॅनिझम काय असली पाहिजे, SN2 टाईप मेकॅनिझम असली पाहिजे असं आपण कन्क्लुजन काढतो. पण जर ऍक्च्युअल कायनेटिक स्टडी किंवा मेकॅनिस्टिक स्टडी जर बघितला या रिएक्शनचा तर रेट डिटरमाइनिंग स्टेप कुठली दिसते तुम्हाला इथे, विच इज द स्लो स्टेप ऑफ द मेकॅनिझम. दिस सेकंड स्टेप इज द स्लो स्टेप ऑफ द मेकॅनिझम वेअर देर इज अ फॉर्मेशन ऑफ अमिडो कॉम्प्लेक्स और यू कॅन से द अमिडो कॉम्प्लेक्स डिसोसिएट्स बाय गिव्हिंग आउट Cl मायनस आयन. बरोबर, एक क्लोराइड लिगँड जो आहे तो बाहेर टाकला जातो लिव्हिंग ग्रुप म्हणून. सो तो डिसोसिएशनची जी ते स्टेप आहे ती इथं महत्वाची स्टेप आहे. So the key feature is the dissociation. Key feature of this mechanism is the dissociation of Cl minus ion in the second step of the mechanism. बरोबर, या सेकंड स्टेप मध्ये Cl मायनस कोबाल्टला अटॅच असलेला बाहेर पडतो, त्याचा बॉन्ड डिसोसिएट होतो. मग डिसोसिएशन हे कशाचं, कुठल्या मेकॅनिझमचं की फीचर आहे, आपण मागे बघितलेले डिस्कशन जे केलेले आहेत SN1 आणि SN2 मेकॅनिझमचे, त्या डिसोसिएशन हे की फीचर कोणत्या मेकॅनिझमसाठी सांगितलेलं आहे आपण, SN1 मेकॅनिझमसाठी सांगितलेले. बरोबर, SN1 मेकॅनिझम साठी सांगितलेले. आणि रेट डिटरमाइनिंग इक्वेशन जे आहे किंवा रेट इक्वेशन जे या रिएक्शन साठी ते आपल्याला काय सांगतं, दिस इज SN2 टाइप मेकॅनिझम. मग नक्की कुठल्या टाइपची मेकॅनिझम आहे तर या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये एकच मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन डिपेंडंट आहे, एकच मॉलिक्युल इन्व्हॉल्व आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये, त्याचंच कॉन्सन्ट्रेशन फक्त इम्पॉर्टंट आहे. आणि असं असल्यामुळं एकच मॉलिक्युल इन्व्हॉल्व असल्यामुळे ही SN1 टाइप मेकॅनिझम आहे असं आपण इथं सांगू शकतो. पण परफेक्ट SN1 टाइप आहे का, परफेक्ट SN1 टाइप आहे का, तर असंही म्हणता येत नाही परफेक्ट SN1, कारण रेट इज डिपेंडंट अपॉन OH मायनस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस एज वेल एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल. मग नक्की याला काय म्हणायचं तर ही मेकॅनिस्टिक स्टडी मध्ये जर डिसोसिएशन होत असेल
आणि स्लो स्टेप जी आहे किंवा रेट डिटरमायनिंग स्टेप आहे त्याच्यात जर डिसोसिएशन होत असेल अँड 5 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स हे सुद्धा महत्वाचं फीचर आहे. दिस 5 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स इज ऑल्सो द फीचर ऑफ SN1 मेकॅनिझम. सो बाकीचे फीचर्स SN1 कडे इंडिकेट करतात, पण ऍक्च्युअल रेटचं इक्वेशन सांगतं आपल्याला की ही 2 स्टेप सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे, म्हणजे दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये हा जो हे तयार होतो, हा जो कॉम्प्लेक्स तयार होतो 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट जो तयार होतो, तो 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट कुणापासून तयार झालेला आहे? या रिएक्टंट मॉलिक्यूल पासून तयार झालाय. बरोबर, या रिएक्टंट मॉलिक्यूल पासून तयार झालाय. सो this is a NH2 minus is, you can say that this NH2 minus is the conjugate base of this original reactant molecule complex. हा जो ओरिजिनल रिएक्टंट मॉलिक्यूल आहे कॉम्प्लेक्सचा त्याचा हा काय आहे? कॉन्जुगेट बेस आहे. आणि या कॉन्जुगेट बेसचा हा काय असेल? मग कॉन्जुगेट ऍसिड असेल. सो आपण इथे लिहूया दिस इज द CB that is conjugate base and this is the conjugate acid. So according to the Lowry-Bronsted concept, this is the conjugate acid base pair, you can say that this is the conjugate base of this original reactant molecule and this original reactant molecule is a conjugate acid. म्हणजे बघा ऍसिड बेस का म्हणायचं याला? याच्यामधला जर एक प्रोटॉन काढून टाकला तर आपल्याला ह्या टाईपचा कंपाऊंड मिळतो जो NH2 मायनस मध्ये कन्वर्ट झालेला आहे NH3 मध्ये. सो प्रोटॉन काढल्यानंतर ही स्पेसिस तयार होते, म्हणून याला काय म्हटलेलं आहे आपण? कॉन्जुगेट बेस म्हटलेले. बरोबर, याला कॉन्जुगेट ऍसिड म्हटलंय कारण हा प्रोटॉन काढून टाकल्यानंतर ही स्पेसिस तयार होते. आणि कॉन्जुगेट बेस याला का म्हणायचं? ते एक प्रोटॉन याच्यात टाकल्यानंतर परत ओरिजिनल कॉम्प्लेक्स मध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. सो याच्यापासून आपल्याला हा मिळालेला आहे. या मॉलिक्यूल पासून आपल्याला काय मिळालंय? कॉन्जुगेट बेस हा मॉलिक्यूल मिळालाय. म्हणून दीज 2 मॉलिक्युल्स आर द कॉन्जुगेट बेस अँड ऍसिड ऑफ इच अदर. म्हणजे या हे दोघं काय आहेत? ही दी कॉन्जुगेट बेस ऍसिडची पेअर आहे असं म्हणायला हरकत नाही अकॉर्डिंग टू द लॉरी-ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. म्हणून या मेकॅनिझमला नाव देताना सुद्धा असं दिलेलं आहे की या रिएक्शन मध्ये रेट इक्वेशन जरी सेकंड ऑर्डरचं दाखवत असलं तरी मेकॅनिस्टिक स्टडी आपल्याला डिसोसिएशन आणि 5 कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स या SN1 च्या कॅरेक्टरिस्टिक दाखवतं. पण ऍक्च्युअल SN1 मेकॅनिझम ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये फक्त डिसोसिएशन होतं रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये आणि 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट होतो, अशा पद्धतीनं फक्त रिएक्शन जात नाही, तर त्याच्यामध्ये 3 स्टेप्स येतात. म्हणून या रिएक्शनला कॉन्जुगेट बेस मेकॅनिझम असं नाव दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? SN1CB. काय म्हणायचं याला? SN1CB. म्हणजे काय? दिस इज SN1 युनिमॉलिक्युलर conjugate base mechanism substitution reaction or nucleophilic substitution reaction. So order of reaction तर 1च दाखवायचे कारण एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे, पण परफेक्ट SN1 पण नाही म्हणता येणार कारण कॉन्सन्ट्रेशन दोन्हीचंही महत्वाचं आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? SN1CB कॉन्जुगेट बेस मेकॅनिझम. सो आता हे सगळं झालं आपण जे मांडलं इथं, मग हे जे सगळं दाखवलं आपण इथं, त्याच्यामध्ये आपण टोटल मेकॅनिझम दाखवली. त्यातली पहिली आणि लास्ट स्टेप जी आहे ती फास्ट स्टेप आहे कारण इथला OH मायनस आयन व्हेरी रॅपिडली रिॲक्ट होतो. तो प्रोटॉन पटकन ऍब्स्ट्रॅक्ट करतो. स्ट्रॉंग बेस आहे OH मायनस आयन, तो NH3 मधला प्रोटॉन पटकन काढून घेतो आणि NH3 ला कन्वर्ट कशामध्ये करतो? NH2 मध्ये कन्वर्ट करतो. अँड दिस इज व्हेरी फास्ट स्टेप ऑफ द रिएक्शन. OH मायनस फटाफट रिॲक्ट होतो. त्याच्यानंतर लास्ट स्टेप मध्ये सुद्धा हा जो कॉम्प्लेक्स तयार होतो याच्यावरती NH2 मध्ये वरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, NH2 मायनस हा निगेटिव्ह चार्ज आहे. सो दिस ऍब्स्ट्रॅक्ट व्हेरी मच इझिली प्रोटॉन फ्रॉम द H2 मॉलिक्यूल अँड गेट कन्व्हर्टेड इन टू द again OH minus and NH3 plus NH3 molecule मध्ये. So in this case this is also the fast step of the mechanism. Only one step, that is the rate determining step, is the second step of this mechanism. So आता हे ओव्हरऑल आपण असं दाखवलं की इथं रिएक्शनच्या ह्याच्यामध्ये काय काय बदल होतात आणि कुठले कुठल्या टाईपचे कॉम्प्लेक्स तयार होतात. आपण जर हे डायग्रॅमॅटिकली दाखवायचं झालं किंवा जिओमेट्रिकल चेंजेस ऍक्च्युअली काय होतात या मेकॅनिझम मध्ये, तर त्याचं पण थोडंसं आपण डिस्कशन करू. दिस इज कोबाल्ट. Here the Cl is present, then NH3 is present. This is another one NH3. This is another one NH3. This is our reactant molecule. बरोबर आहे का? आपल्या हा रिएक्टंट मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये 5 NH3 मॉलिक्युल्स आहेत. NH3 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 आणि एका ठिकाणी क्लोराइड प्रेझेंट आहे. सो द फर्स्ट स्टेप ऑफ द मेकॅनिझम इज फास्ट स्टेप where the OH minus reacts with the molecule and it is the fast step of the mechanism which gives us काय देतो आपल्याला याच्यामध्ये? कोबाल्टचा अमिडो कॉम्प्लेक्स मिळतो आपल्याला, ज्याच्यामध्ये हा Cl आहे
NH3 फर्स्ट स्टेप मध्ये काय दाखवलेलं आहे आपण आत्ताच बघितलेल्या स्टेप्स मध्ये NH3 कन्वर्ट होतो, एक NH3 कुठला तरी 5 पैकी कन्वर्ट कशामध्ये होतो, NH2 मध्ये कन्वर्ट होतो, बरोबर आहे. सो दिस इज अगेन NH3 अँड दिस NH3 गेट्स कन्वर्टेड इनटू द NH2 मायनस, बरोबर. हा NH2 मायनस मध्ये कन्वर्ट होतो. सो नाउ दिस इज अगेन द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. नाउ दिस कॉम्प्लेक्स डिसोसिएट Cl मायनस बाहेर टाकतो आणि Cl मायनसचं डिसोसिएशन होऊन या कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला या टाईपचा कॉम्प्लेक्स मिळतो इथे. आता दिस इज कोबाल्ट, बरोबर. त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट मध्ये कन्वर्जन होतं या स्टेप मध्ये जी आहे. दिस इज स्लो स्टेप ऑफ द रिएक्शन, SLOW, स्लो स्टेप ऑफ द मेकॅनिझम. अँड इथं NH2 मायनस कुठे तयार झाला ते पण व्यवस्थित लक्षात घ्या. जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशन हे त्यासाठीच महत्वाचं असतं की नक्की कुठल्या NH2 चा प्रोटॉन जातो. द प्रोटॉन और द NH2 रिएक्ट विथ OH मायनस आयन विच इज अपोजिट in direction to the, or you can say which is trans to the Cl. This chlorine is present at this position and this NH3 हा जो NH3 क्लोरीनच्या अपोजिटला आहे म्हणजे ट्रान्स पोझिशनला आहे त्याचा प्रोटॉन OH मायनस अब्स्ट्रॅक्ट करतो. सो NH2 विल गेट कन्वर्टेड हियर इन NH3 विल गेट कन्वर्टेड इनटू द NH2 मायनस अँड Cl विल बी नाउ द लिव्हिंग ग्रुप. सो Cl मायनस इथनं निघून जाईल. सो एक बॉन्ड कमी होईल मेटलचा, 5च बॉन्ड्स शिल्लक राहतील. जेव्हा 5 बॉन्ड्स असतात तेव्हा स्टेबल इंटरमिडिएट हा जनरली TBP असतो, बरोबर. TBP हा इंटरमिडिएट जनरली स्टेबल असतो. सो काय शिल्लक राहील मग, NH3 मॉलिक्यूल 4 असतील, NH3 आणि हा जो लास्ट व्हॅलन्सी आहे तो NH2 चा असेल, बरोबर. NH2 आणि याच्याकडे इथे काय असेल, ही लोन पेअर असेल, बरोबर. अमिडो लिगँडची ही लोन पेअर असेल. सो दिस इज व्हॉट TBP जिओमेट्री, बरोबर. हा NH2 किंवा अमिडो कॉम्प्लेक्स जो आहे. सो दिस इज व्हॉट 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट. ओके, दिस इज 5 कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट और यू कॅन से कॉन्जुगेट बेस, याला आपण दाखवू शकतो असं कॉन्जुगेट बेस म्हणून. सो दिस इज सेकंड स्टेप ऑफ द मेकॅनिझम. इन द लास्ट स्टेप देर इज रिएक्शन बिटवीन H2O अँड दिस कॉन्जुगेट बेस टू अब्स्ट्रॅक्ट 1 प्रोटॉन. हा NH3 परत एक प्रोटॉन कन्वर्ट होईल, अब्स्ट्रॅक्ट करतो आणि आपल्याला परत इथे मॉलिक्यूल जो मिळेल तो परत हेक्झा कोऑर्डिनेटेड मॉलिक्यूल मिळेल. थोडं लिहिताना असं लिहितो, इथे NH3 ला थोडं वर ढकलू आपण आणि इथे CO, दिस इज NH3, OH, NH3, NH3, NH3 आणि हा NH3. सो इन टोटल परत हा कॉम्प्लेक्स आपल्याला हेक्झा कोऑर्डिनेटेड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मिळतो. जो ओरिजिनल ऑक्टाहेड्रलच होता तो परत ऑक्टाहेड्रल मध्येच कन्वर्ट होतो. पण डिफरन्स काय दिसतो या दोन कॉम्प्लेक्सेस मध्ये, दिस Cl हियर इज रिप्लेस्ड बाय द OH. ऍक्च्युअली मग OH हा न्यूक्लिओफाईल आहे का, तर नाही, H2O हाच न्यूक्लिओफाईल आहे. हा H2O टोटल ऍब्स्ट्रॅक्ट झाला, हा टोटल H2O अकोमोडेट झाला या कॉम्प्लेक्स मध्ये, फक्त डिव्हाइड होऊन अकोमोडेट झाला. H+ या नायट्रोजन कडे गेला आणि OH मायनस इथे येऊन मेटल लॅटेज झाला. सो दिस इज कॉल्ड हायड्रोलिसिस ऑफ द रिएक्शन अँड हायड्रोलिसिस गोइंग टू टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ OH मायनस आयन. देअरफॉर इट विल बी कॉल्ड एज अ बेस हायड्रोलिसिस ऑफ द metal complexes. So this is in general total mechanism and this is the imido complex, 5 coordinated intermediate imido complex formed in the mechanism. So this is what the geometry of the imido complex or 5 coordinated intermediate. या रिएक्शनच्या बाबतीत अजून एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सांगण्यासारख्या आहेत, ज्यामध्ये आपण जर रिएक्शनचा विचार केला तर रेट इज डिपेंडंट अपॉन OH मायनस आयन असं म्हटलेलं आहे, बरोबर. सो instead of OH minus ions, if you take any other catalyst which are basic in nature, like तुम्ही जर त्याच्याऐवजी दुसरे कुठलेही कॅटलिस्ट जर वापरले OH मायनसच्या ऐवजी, जर OH मायनसच्या ऐवजी याच्या ऐवजी जर दुसरे कुठले कॅटलिस्ट वापरले किंवा दुसरे कुठले बेसिक कॅटलिस्ट वापरले तर रिएक्शनचा रेट हा तितका फास्ट आहे असं ऑब्झर्व होत नाही. म्हणजे रिएक्शनचा रेट डिपेंडंट जो करतो तो OH मायनस आयन्स वरतीच पर्टिक्युलरली डिपेंडंट करतो आणि H2O मॉलिक्यूल शेवटच्या स्टेपमध्ये इनटेक होत असल्यामुळं या रिएक्शनला आपण
हायड्रोलिसिस असं म्हटलेलं आहे. सो तुम्हाला हायड्रोलिसिस व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला काय लागतंय, OH मायनस आयन्स असणं गरजेचं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या रिएक्शन मध्ये की जी की फीचर आहे किंवा जे महत्वाची गोष्ट आहे की OH मायनस आयन्स नुसतं असून चालत नाही, तर जो कॉम्प्लेक्स रिएक्टंट म्हणून तुम्ही वापरणार आहे, फॉर एक्झाम्पल इफ यू आर युझिंग द कॉम्प्लेक्स लाईक दिस, CN टेकन 5 टाइम्स कोबाल्ट आणि हा Cl आणि इथं चार्ज आहे 3 मायनस आहे. सो हा जो कॉम्प्लेक्स जर तुम्ही रिएक्टंट म्हणून वापरला OH मायनस सोबत, तर या रिएक्शनचा रेट व्हेरी स्लो आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शनचा रेट व्हेरी स्लो आहे आणि याला आपण कॉन्जुगेट बेस किंवा SN1CB टाईप मेकॅनिझम म्हणू शकत नाही. SN1CB टाईप मेकॅनिझम याला म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं की याच्यामध्ये प्रोटॉन असणारा एकही लिगँड प्रेझेंट नाहीये. तुम्ही जर ओव्हरऑल रिएक्शन किंवा मेकॅनिझम कम्प्लिटली व्यवस्थित ऑब्झर्व केली असेल तर रिएक्शन मध्ये OH मायनस काय करतो, इथला एक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करून मग रिएक्शन पुढे फॉरवर्ड जाते, बरोबर. सो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्शनसाठी लिगँड मध्ये कुठेतरी प्रोटॉन असणं गरजेचं आहे. इथे जे लिगँड्स वापरलेले दाखवलेले आहेत 6 लिगँड्स, CN-5 आणि 1 Cl, या दोन्ही लिगँड्स मध्ये प्रोटॉनच नाहीये. सो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्शनचा प्रश्न येत नाही आणि म्हणून SN1CB मेकॅनिझम असण्याचा सुद्धा इथं प्रश्न येत नाही. सो बेस हायड्रोलिसिस रिएक्शन मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला कॅटलिस्ट म्हणून OH मायनसच वापरायला पाहिजे ऍज अ बेस कॅटलिस्ट म्हणून, आणि दुसरं तुमच्याकडे तुम्ही जो रिएक्टंट मॉलिक्यूल वापरणार आहे, रिएक्टंट कॉम्प्लेक्स वापरणार आहे, त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक असा लिगँड असला पाहिजे की ज्याच्याकडे प्रोटॉन असतील, लाईक NH3, आता जसं आपण वापरला होता NH3 किंवा H2O सारखे लिगँड. असे लिगँड्स ऑलरेडी प्रेझेंट असले पाहिजेत की ज्यांच्यामध्ये प्रोटॉन प्रेझेंट आहे. सो इफ such type of ligands are present, then only the SN1CB or base hydrolysis is possible by SN1CB mechanism. No doubt the reaction will take place, OH minus will replace Cl, but it will go through other mechanism, it will not go through the base hydrolysis mechanism. Okay, so the mechanism will be the different one and rate of reaction will also the different one than the base hydrolysis reaction rate. So these are the very important features of this reaction. आपण काय काय डिस्कस केलं बेस हायड्रोलिसिस मध्ये, रिएक्शन कशा पद्धतीने होते, 3 स्टेप मेकॅनिझमच्या कुठल्या आहेत, त्यात इंटरमिडिएट कॉम्प्लेक्सची जिओमेट्री काय असते आणि इमिडो कॉम्प्लेक्स कन्व्हर्ट कसा होतो पुढे, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. आता नेक्स्ट जो पॉइंट आपल्याला शिकायचा आहे, दॅट इज another one point that we want to discuss in this particular episode is the anation reaction. कुठला पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, anation reaction. ऍसिड हायड्रोलिसिस आपण डिस्कस केलं मागच्या एपिसोडमध्ये. आत्ताच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला आपण बेस हायड्रोलिसिस डिस्कस केलं. या दोन्ही मेकॅनिझम मध्ये वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या लिगँडला रिप्लेस करतो असं आपण बघितलं, बरोबर. सो रिप्लेसमेंट ऑफ other ligands by H2O molecule is called hydrolysis reaction. आता एनेशन रिएक्शन म्हणजे काय, तर त्याच्या अपोजिट रिएक्शन मीन्स रिप्लेसमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल बाय अदर लिगँड्स इज कॉल्ड एनेशन रिएक्शन, बरोबर. रिप्लेसमेंट ऑफ water molecule H2O ligand by other ligand molecules is called anation reaction. Okay, so the anation reaction explain करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. If you are taking the example like this, NH3 taken 5 times, मागचंच एक्झाम्पल जर आपण घेतलं NH3 taken 5 times CO, फक्त मागच्या एक्झाम्पल मधल्या क्लोरीनच्या ऐवजी आपण इथं वॉटर मॉलिक्यूल घेऊ कारण आपल्याला वॉटरची रिप्लेसमेंट करायची आहे या कॉम्प्लेक्स मध्ये. ओके, सो यू विल हॅव द फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स दॅट इज H2O3+. आपण जर हा कॉम्प्लेक्स घेतला आणि या कॉम्प्लेक्स मध्ये जर Cl मायनस ऍड करून आपण H2O ला रिप्लेस करत असू आणि आपल्याला प्रॉडक्ट जर एक्सपेक्टेड असा असेल NH3 टेकन 5 टाइम्स CO आणि इथे येईल Cl, परत इथे चार्ज होईल 2+ आणि वॉटर मॉलिक्यूल इथे बाहेर पडेल. आपण इथे असं लिहूया minus of H2O molecule. So this is again the opposite reaction of hydrolysis. H2O is replaced by the Cl minus ligand. Now if you consider this molecule or this reaction particularly, so the rate equation shows that the rate is dependent upon this and this also.
म्हणजे रेट या रिएक्शनचा कशावरती डिपेंडंट आहे की या मॉलिक्यूल रिएक्टंट मॉलिक्यूलवर आणि Cl मायनस इनकमिंग लिगँड याच्यावरती पण डिपेंडंट आहे. मग असं जर असेल तर ही रिएक्शन परत मागच्याच कॉम्प्लेक्सच्या फॉर्मेशन किंवा बेस हायड्रोलिसिसच्याच मेकॅनिझमनं जाते का? मग ह्याच्यामध्ये कन्क्लुजन काढणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळं या कॉम्प्लेक्सच्या ऐवजी अशा टाईपचा एखादा कॉम्प्लेक्स घेतला की जो बेस हायड्रोलिसिस रिएक्शन देणार नाही. यू आर टेकिंग द रिएक्टंट मॉलिक्यूल दिस Cn taken 5 times cobalt H2O 2 minus. Okay, so this is the reactant molecule and the rate is dependent upon the slow step of the mechanism, which is a reversible step, slow step of the mechanism, and slow step is this one. First step is the slow step in which the bond between H2O and metal complex or metal molecule is dissociated, that is cobalt Cn taken 5 times 2 minus remains as it is, and there is removal of H2O molecule. So in this slow step of the mechanism, clear cut there is only involvement of reactant molecule. बरोबर, रिएक्टंट मॉलिक्यूल फक्त इन्व्हॉल्व आहे आणि त्यातनं H2O इथं बाहेर पडला. H2O मॉलिक्यूलचा बॉन्ड डिसोसिएट झाला. अर्थात ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, इतक्या इझिली H2O चा बॉन्ड रिप्लेस होतो असं नाही. सो H2O मॉलिक्यूल जरी इथनं बाहेर पडला तरी तो परत याच्यासोबत कंबाईन होऊन परत हायड्रोलिसिस रिएक्शन होऊन परत याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. पण ही रिएक्शनची स्लो स्टेप आहे आणि बेस हायड्रोलिसिस एवढं फास्ट इथला रिएक्शनचा रिव्हर्सिबल रिएक्शनचा रेट नसणार आहे. सो the equilibrium tends towards the right side, that is product molecule, and you will have the formation of this complex or 5 coordinated intermediate complex. And this 5 coordinated intermediate complex, this is step 1 of the mechanism, and in step 2 of the mechanism this 5 coordinated intermediate complex of cobalt CO cyanide taken 5 times 2 minus, again this will react with 1 Cl minus to give, again this is also a reversible step of the mechanism, but this is the fast step of the mechanism where 5 coordinated intermediate is very much reactive and it gets converted into again octahedral complex, that is CO cobalt Cn taken 5 times and Cl, and again the charge will increase to 3 minus now. Okay, so you will have the formation of this product in the final step. So there is clear cut replacement of this H2O molecule by chloride. बरोबर, इथं H2O ला रिप्लेस कोणी केले, क्लोराइड ने रिप्लेस केले. सो दिस इज द रिव्हर्सिबल रिएक्शन फॉर द हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिसचे ही काय आहे, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, ज्याला आपण काय म्हणतो, एनेशन रिएक्शन म्हणतो. सो या दोन्ही रिएक्शनचा जर विचार केला तर दिस इज द फास्ट स्टेप ऑफ द मेकॅनिझम, सेकंड स्टेप वेअर दिस इज द स्लो स्टेप ऑफ द मेकॅनिझम, अँड इन द स्लो स्टेप देर इज ओनली वन मॉलिक्यूल ऑफ द रिएक्टंट इन्वॉल्व. Cl minus concentration is not involved in the first step, which is rate determining step of the reaction, and therefore you can conclude that the anation reaction, that is reverse of hydrolysis reaction, follows SN1 path of the mechanism. Which follows, it is SN1 mechanism or SN1 path of the mechanism which is followed in the anation reaction. So this is what about the two types of mechanism that we have discussed this today. One is the base hydrolysis of the complexes in presence of OH minus ions. There are necessary two required conditions for the base hydrolysis that we have discussed. We have gone through the mechanism, detailed mechanism of base hydrolysis, and after that we discussed about the anation reaction, which is the opposite of hydrolysis reaction. Replacement of water molecule by any other ligand is called anation reaction. So these are the two mechanisms that we have discussed this today. I will provide the link of acid hydrolysis 2 to understand the overall mechanism of all these reactions, that is acid hydrolysis, base hydrolysis, and anation reaction. So please go through the link in the description box also for the acid hydrolysis reaction, as well as go for this video and understand the base hydrolysis as well as anation reaction. If you like this video, understand the content of this video, then please like, share and subscribe to the channel Chem Learning. Thank you.